बॅट मधून आवाज बरचसं काही सांगून गेलता. बॉल ज्यावेळी बॅटला कनेक्ट झाला त्यावेळी जो साऊंड आला ना, त्या साऊंड मधून कळलं होतं की हा बॉल मात्र सीमारेषा पार जाणार आहे. षटकार ठोकतोय. मॅच मध्ये रनचेस अजूनही चालू आहे. रनचेस बिगिन्स आहे. त्या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर किल्ले मच्छिंद्रगड संघ या मॅच मध्ये अजून जिवंत आहे. 17 बॉल 52 धावांची गरज. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, वाईड लाईन यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानावरती येतोय. स्वतः लालाबाई बागवान संघ मालक कॅप्टन मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 16 चेंडू 52 धावा. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं समीकरण बदलतंय. कधी किल्ले मच्छिंद्रगड संघ तर कधी मात्र जर पाहिलं तर सहारा कराडा संघ. अतिशय दोलायमान स्थितीमध्ये हा सामना. यावेळी आणखीन एक स्लॉट मध्ये आलता, त्याला समोरच्या प्लॉट मध्ये पाठवलंय. हाही बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. या मॅच मधील रंगत अजूनही कायम आहे. एका चेंडूवरती फलंदाज हवी, एका चेंडूवरती गोलंदाज हवी. चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि जशी ही मॅच संपेल तशी आयोजकांना देखील सूचना असणार आहे की आपण पॉपिंग क्रीज त्या ठिकाणी आखून घ्यायचे. यावेळी मिस टायमिंग झालाय, परंतु ताकद इतकी आहे की लॉंग ऑनला क्लिअर करेल. आणि या ओव्हर मधील तिसरा सिक्सर. मॅच मधील रंग भरण्याचं काम केलं जाते साबिरच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर एकंदरीत 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली जाते. साबिर महत ऑन फायर. धाव संख्या जर पाहिली तर 58 धावा धाव फलकावरती. 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र नो बॉल. आणि काय फटका खेळलाय, आजच्या दिवसातील सर्वाधिक देखणा फटका. फटका खेळल्यानंतर वाटलं सुद्धा नव्हतं की हा बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करेल. षटकार येतोय. बॅक टू बॅक तिसरा. प्रेक्षकांना देखील विनंती असेल, साबिरची बॅटिंग आवडली असेल टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. कारण 98 धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाते. 64 धावा धाव फलकावरती. 65 धावा धाव फलकावरती. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉलवर मात्र गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न वैभव सूर्यवंशी त्या ठिकाणी आहेत. 1 धाव पूर्ण केली जाईल. 13 बॉल 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 58 धावा पाहिजे होत्या 18 बॉल मध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर एकंदरीत 3 षटकार 4 षटकार आणि 2 धावा असे एकूण 26 धावा या षटकामध्ये येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय आप्पा काशीच्या माध्यमातून. राहुल यादव त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण देखील होईल. आणि त्या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 67 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 31 धावांची गरज. बारा बॉल 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कधी गोलंदाज हवी, कधी फलंदाज हवी. आता जर पाहिलं तर सामना दोलायमान स्थितीमध्ये. आणि महत्वाचं काय तर हे निर्णायक षटक टाकण्यासाठी